नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळत आहे. आबा अद्वैकला विचारत असतात की स्वामीनाथन सरांचा काही रिप्लाय आला का, त्यांना आपले डिझाईन कसे वाटले. तेव्हा अद्वैक सांगू लागतो, आबा त्यांना आपली सगळी डिझाईन इतकी आवडली आहे की ते आपल्याला आणखी काही ऑर्डर्सही देण्याची इच्छा व्यक्त करत आहे. आज त्यांच्याशी माझी मीटिंग आहे ऑफिसमध्ये आणि आबा म्हणत असतात, खरंच किती सुरेख आपले डिझाईन बनवले आहे, जुन्या गोष्टींना नवीन लूक दिला आहे. मलाही खूप ते डिझाईन आवडले आहे. मला ते प्रत्यक्ष असा दागिना घडेल ना तेव्हा तो हातात घेऊन पाहायचा आहे, असं आबा कौतुकाने सांगत असतात. आणि पहिला दागिना बनल्या बनल्या मला तो दाखवायला या, असंही आबांनी सांगितलेलं असतं अद्वैकला. आता स्वामीनाथन सर येणार म्हटल्या नयनाची तर ट्यूबच पेटली. तिला मॉडेलिंग करायचं किती शॉक. तिने त्या सरांना शब्दही टाकला होता. आता त्यांना भेटायला जावंच लागेल असं ती मनात ठरवत असते. तितक्यात तिथे अद्वैकला भेटायला डॉक्टर येतात. डॉक्टरांना पाहून सगळेजण घाबरतात. डॉक्टर ह्या वेळेला सकाळी. मग अद्वैक सांगू लागतो, मला खूप काम आहे, मग मला पुढे जाऊन त्रास व्हायला नको म्हणून मी माझं चेकअप करून घ्यायचं ठरवलं आहे. आम्ही दोघंजण ना माझ्या रूममध्ये जातो आणि तिथे बसून तिथे चेकअप वगैरे करतो आणि माझ्या काही गोष्टी आहेत त्या डॉक्टरांशी मला सांगायच्या आहे असं सांगून आबांना तो म्हणतो, आलोच आम्ही असं सांगत तो तिथून वरती निघून जातो डॉक्टरांना घेऊन. आणि आबा इकडे काळजीत पडतात की नक्कीच काहीतरी भिनसलं आहे, हा आपल्याला खरं काही सांगत नाही, त्याची तब्येत बिघडली आहे का, सरोजही इथे नाही म्हणूनही त्याला काळजी वाटत असते. मग आबांना काळजी वाटते. मग काला म्हणते, मी बघते आबा, तुम्ही काळजी करू नका. इकडे नयनाने राहुलला कोपऱ्यात घेऊन बोलवलेलं असतं आणि त्याला म्हणते की मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. आता मी तुझ्याशी काही मनातलं लपवणार नाही, तुझ्याशी स्पष्टपणेच बोलणार आहे. मला मॉडेलिंगची किती शौक आहे तुला माहितीच आहे, माझं लहानपणीचं ते स्वप्न आहे. आणि मी स्वामीनाथन सरांना मागेही म्हटले होते की तुम्ही मला तुमच्या दागिन्यांची डिझाईनसाठी मला मॉडेल म्हणून घ्याल का. तेव्हा ते मला म्हटले होते तुझं प्रोजेक्ट सबमिट कर, मग मला आवडलं तर मी विचार करेन. आता खूप मोठी संधी आलेली आहे, मला ती संधी गमवायची नाही असंही ती बोलत असते. आणि राहुलने टाकलेला डाव आता यशस्वी होणार. राहुलने आता पूर्णपणे प्रेमाच्या जाळ्यामध्ये नयनाला ओढलेला आहे. नयनाही त्याला मनातलं सगळं काही घडाघडा सांगू लागले आहे. आता तो म्हणतो, तू प्रेग्नंट असली म्हणून काय झालं, पण मॉडेलिंगचं तुझं स्वप्न तू नक्की पूर्ण कर, मी तुझ्या पाठीशी आहे असंही तो बोलत असतो. आणि हे दोघं नवरा बायको कोपऱ्यात काय बोलत आहे म्हणून रोहिणी त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहत असते. आणि तो तिला आईला खुणवतो की मी हिला बरोबर जाळ्यात ओढला आहे, तू काळजी करू नको. आणि इकडे काजलला भेटायला सोहम कॅफेमध्ये जातो. आता कस्टमर बनून गेलेला सोहमला पाहून काजलला संताप होतो. हा काय करतो इकडे रोज किती पिझ्झे खाणारे, का बिल वाढवतोय हा. आणि तो वेटर इकडे म्हणून हाक मारतो. तेव्हा काजलला ते सर सांगतात, कस्टमरची काळजी घे, काय म्हणताय, त्यांना काय हवं आहे ते बघ. मग काजल त्यांच्याकडे जाते आणि म्हणते, काय पाहिजे सर. मग तो सांगू लागतो, मला कसा पिझ्झा हवा आहे, चीज हवं आहे, कोणत्या टाईपचे हवे, 2-3 प्रकारचे वेगवेगळे भारी पिझ्झा आहे तो ऑर्डर करू लागतो. आणि काजल त्याला म्हणत असते, एकटा माणूस तू इतकं कसं खाशील रे, काय चाललं आहे तुझं. तेव्हा तो म्हणतो, मी कस्टमर आहे, कस्टमरशी असं बोलायचं नसतं, रिस्पेक्टफुल्ली बोलायचं, काजलला सांगू लागतो. आणि काजलशी आहो जाहो करून बोलत असतो. काजल त्याच्यावर चिडते, इतकं सगळं तू एकटं कसं खाशील रे, तुझ्या एक ठेवल ना, असं म्हणत त्याला ती मारण्याचा प्रयत्न करू लागते. काजलला तो म्हणतो, मी तुझा कस्टमर आहे, माझ्याशी नीट वाग, इथे कॅफेमध्ये काही गोंधळ घालू नको. आणि ती त्याच्यावर रागवलेली असते, डोळे मोठे करून त्याला धमकी देते, तू निघतोस का, तू मार खाशील माझ्या हातचा, इथेच नाही तर, इतका पिझ्झा तू काय राक्षस आहे का एवढे खायला. तेव्हा तो मनातले म्हणतो, मी हिच्यासाठी एवढी ऑर्डर देतोय आणि ही मलाच धमकी देत आहे. आणि काजलबाई म्हणते की पिझ्झाची ऑर्डर 1 किंवा 2 असते, इतके पिझ्झे तू एकटा खाणार नाही, का ऑर्डर देतोयस, म्हणून त्याला ती दमदाटी करू लागते. तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला जितकं काम सांगितले तितकं करा, नाही तर तुमच्या सरांना सांगतो की ही आम्हाला ऑर्डर देत नाही पूर्ण करून. मग ती ऑर्डर घ्यायला आतमध्ये जाते. सोहमला खूप हसायला येत असतं काजलची ही परिस्थिती पाहून. इकडे डॉक्टरांशी काय बोलत असेल अद्वैक म्हणून कला बाहेरनं कानुसा घेत असते. आता तिलाही काळजी वाटू लागली आहे, सरोज मॅडम हे इथे नाही, आता याचं काय भिनसलं आहे म्हणून तिलाही टेन्शन येतं आणि ती बाहेरच उभी राहून कानुसा घेत असते. अद्वैकला डॉक्टर विचारत असतात, काय झालं आहे, तू माझ्याशी मनमोकळेपणाने बोल. त्याला सांगायचं असतं पण कसं सांगू म्हणून तो कानकूच करत असतो, थोडंसं गचकत असतो.
आणि मग डॉक्टर त्याला म्हणतात, मनातलं जे काही असेल ते डॉक्टरांशी तू स्पष्टपणे बोल. डॉक्टर आणि वकील यांच्यापासून कधीही कुठलीही गोष्ट लपवायची नसते. घडाघडा मनातलं सांग बरं, तुझं काय होतंय ते. अद्वैकला कसं सांगावं तेच समजत नसतं. तो आडे वेडे घेत 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 बोलू लागतो, डॉक्टर मी रात्री झोपल्यानंतर काय ते सांग. मग तो सांगतो, मी रात्री झोपल्यानंतर इतका घोरतो आणि माझ्या घोरण्याच्या आवाजाने बाकीच्यांची झोप उडते. हे ऐकल्यानंतर डॉक्टरला काय म्हणावं काय कळेना. त्यांना हसायलाही येत असतं अद्वैकची ती गोष्ट ऐकल्यानंतर. आणि तितक्यातच बाहेरनं आत कला एंट्री करते. कलाने ते शब्द ऐकलेले असतात. घोरण्यासाठी आणि डॉक्टरला बोलवलं आहे म्हणून तिचा संताप होत असतो आणि ती आतमध्ये जाते. अद्वैक म्हणतो, आम्ही दोघे ते बोलत असताना माझ्या रूममध्ये तू का आलीस? तेव्हा डॉक्टर म्हणतात, ती तुमच्याच रूममध्ये आली आहे. तुझी का रे? तुझी बायको आहे ती. तेव्हा ती डॉक्टरांना म्हणते, जाऊ द्या डॉक्टर, त्यांना तुमच्याशी एकांतात बोलायचं असेल म्हणून ते मला असं म्हणताय. ठीक आहे, मी बाहेर थांबते. असं म्हणत कला बाहेर निघून जाते आणि अद्वैकचा संताप होत असतो. डॉक्टर त्याला काही 4 गोष्टी सांगू लागतात. घोरणं म्हणजे काही खूप मोठा प्रॉब्लेम नाही, असं तसं सोल्युशन वगैरे सांगू लागतात. कला ही बाहेर निघून गेलेली असते आणि खाली आल्यानंतर कला खाली येते आणि सगळेजण विचारू लागतात अद्वैकला नक्की झालंय तरी काय. म्हणून मग कलाला हसूच आवरत नाही. ती खूप हसण्याचा प्रयत्न थांबवण्याचा प्रयत्न करते, पण हसू तिच्याच्याने आवरतच नसतं. आणि रजनी म्हणते, अगं तू एकटीच काय हसते, सांग तरी, आम्ही सगळेजण इतके टेन्शनमध्ये आहे अद्वैकला नक्की काय झालं आहे म्हणून. ती म्हणते, अहो काळजी करण्यासारखं काहीच नाही, तुम्हीही हसाल तुम्हाला जर कळलं तर. तितक्यात अद्वैक डॉक्टरांना सोडवायला खाली आलेला असतो. डॉक्टर म्हणतात, काळजी करू नको, मी जे सांगितले ते लक्षात ठेव. आणि तो म्हणतो, हो सर, तुम्ही सांगितले ते लक्षात ठेवील. आबांना मात्र काळजी असते अद्वैकची. आबा विचारू लागते डॉक्टरांना, काय झालं आहे माझ्या नातवाचं, मला तरी सांगा. पण अद्वैक म्हणतो, आबा मी तुमच्याशी नंतर बोलतो, तुम्हाला सांगतो तुम्ही. मग डॉक्टरांना तो सोडवायला जातो, पण कला मध्येच सांगून उठते, आबा याने खूप टेन्शन घेतलं आहे, हा रात्रीचा घोरतो म्हणून. याने चक्क डॉक्टरांनाच घरी बोलवून घेतलं आहे. तेव्हा आबांनाही हसायला येतं आणि सगळेजण अद्वैकवरती हसताय म्हणून अद्वैकचा संताप होत असतो. जर चोंबडेपणाचा काही जर पुरस्कार असेल तर तो जगात तुलाच मिळायला पाहिजे. जगात कितीतरी टक्के लोक चोंबडे आहेत, त्यात तुझाही नंबर आहे हां चोंबडेपणाच्या बाबतीत, असंही तो कलाला उद्धटपणे बोलू लागतो. आबांनाही हसायला येत असतं. आबा कलाला म्हणत असतात, अरे देवा, फक्त घोरण्यासाठी तू डॉक्टरला बोलवलं. घोरणं म्हणजे काही खूप मोठी समस्या नसते अरे अद्वैकशी बोलू लागतात. पण अद्वैकचा संताप झालेला असतो. मी तुम्हाला नंतर सांगितलं असतं, हिनेच का सगळ्यांसमोर सांगितलं, आता सगळेजण मला हसताय. म्हणून दोघांमध्ये तिथे वाद सुरू होतो. ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करू लागते. कलाचं काही अद्वैक ऐकायलाच तयार नसतो. कला त्याला सांगत असते, अरे खूप मोठा प्रॉब्लेम नाही घोरणं म्हणजे, तू खूप मनाला लागून घेतलेला आहे. अरे कितीतरी टक्के लोक दमलेले असतात, दमलेल्या अवस्थेत, त्यांना नाही कळत. तू का टेन्शन घेतो एवढा तुझ्या आजाराचं? एवढा सिरियस आजार नाही येतो. पण अद्वैकचा संताप होतो. अद्वैक तिच्याशी भांडता दोघांमध्ये इतका वाद होत असतो. त्या वादाचे सगळेजण मजा घेत असतात आणि दोघंजण एकमेकांना मग चोंबडे काय हे काय असं काय काय बोलू लागतात. अद्वैकला राग येतो. अद्वैक म्हणतो, मला तुझ्याशी भांडण्यात अजिबात वेळ वाया घालायचं नाही, मला खूप काम आहे. तसंच मग कलाही म्हणते, मलाही खूप काम आहे तुझ्याशी भांडण्यात, मलाही वेळ वाया घालवायचा नाही. तुला काय वाटतं, तुला एकट्याला जास्त कामं असतात, मलाही कामं असतात, असं म्हणत दोघंही त्या ठिकाणावरून एकमेकांना असं ॲटिट्यूड दाखवत निघून जातात. आणि सगळे घरातले ह्या दोघांचं भांडण ऐकतच असतात, पण कोणी काही रिॲक्शन देत नाही. ते दोघंजणं निघून गेल्यानंतर सगळेजण खिदी हसायला लागतात. आबांना आणि रजनीचं हसूच आवरत नसतं दोघांच्या भांडणाचं ऐकल्यानंतर. आणि मग पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की नैनाला आता घाई झाली आहे ऑफिसला जाण्याची. इकडे काजल आणि सोहम एक ठिकाणी बाहेर भेटतात. सोहम काजलला सांगत असतो, अरे का तू खूप टेन्शन घेतलं आहे, एवढं टेन्शन घ्यायचं नसतं. ती म्हणते, अरे पहिले किती सोपं होतं, आपण असं हॉटेलमध्ये जायचो, ऑर्डर द्यायचो, आपल्याला काय पाहिजे ते लगेच आपल्याला असं लगेच मस्त ताटं असं तोंडासमोर यायचं. पण इतकं अवघड असतं हे माहीत नव्हतं, इतकं कष्ट करावं लागतं. तेव्हा सोहम तिला सांगत असतो, कुठल्याही गोष्टीचं कस्टमर असतात त्यांच्याशी कसं वागायला हवं, प्रेमाने वागायला हवं, त्यांच्याशी धुसपूस करून चालणार नाही. एखादा जर कस्टमर जर तुला म्हटला हा पिझ्झा चांगला नाही किंवा असा नाही तसं नाही, तर तू काय करशील? तेव्हा काजल म्हणते, त्याच्यात तर ना मी एक अशी लावून देईल आणि त्याच्यात डोक्यातच खुर्ची घालेल, त्याला असं करेल तसं करेल. तेव्हा तो म्हणतो, तुझं हे सगळं ॲटिट्यूड कस्टमरसोबत चालणार नाही. तो कस्टमर तुझ्यावर केसही करू शकतो, पोलिसही बोलवू शकतो. कुणाशी काही वागताना विचार करायला हवा. खास कर कस्टमरशी, कुठल्याही प्रकारचा कस्टमर असू दे, त्याच्याशी बोलताना प्रेमाने बोलावं लागतं. किती समजूतदारपणा दाखवावा लागतो. आपला आगाऊपणा आणि डोक्यावरती बर्फ ठेवायचा
अजिबात चिडचिड करायची नाही, आपला चिडचिडपणा स्वभाव हा कमी करायचा. आणि मग ती म्हणते किती छान समजवत आहेस तूही तेच करतोस का रे. तेव्हा तो म्हणतो कस्टमरशी काय अशी मारामारी नसती करायची, कस्टमरसोबत कुठलाही असू दे, ते सराफाचा असो, हॉटेलचा असो किंवा आणखी कुठे, कस्टमरशी बोलताना प्रेमळपणे वागायचं. हाच एक पॉलिसी लक्षात ठेव. इकडे नैनासोबत राहुलही ऑफिसला आलेला असतो. आता नैनाला उत्सुकता असते ती सरांना भेटण्याची. तितक्यात चंद्रनाथन सर तिथे येतात आणि मग ते बोलतात, कसे आहात तुम्ही, बरे आहात ना, त्यांची चौकशी करू लागतात. तेव्हा ती सरांना म्हणते, सर तुमच्या आठवणीत आहे ना, मी तुम्हाला त्याविषयी बोलले होते माझ्या मॉडेलिंगच्या. तेव्हा ते म्हणतात, हो माझ्या चांगल्या आठवणीत आहे, मी तुम्हाला होही म्हटलं होतं. तुमची काय ती फाईल असेल, ती प्रोफाईल ती मला द्या, म्हणजे मी ते सगळं बघेल. मॉडेलिंगसाठी तुम्ही मला उत्तम वाटलात तर मी नक्कीच तुम्हाला मॉडेल म्हणून माझ्या दागिन्यांसाठी सिलेक्ट करेल. तेव्हा ती सरांना इम्प्रेस करण्यासाठी 2-4 छान गोष्टी सांगू लागते, त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते. आता नयनाचं स्वप्न ते सर पूर्ण करणार का मॉडेलिंगचं. इकडे कला टिफिन भरत असते. आद्विकला मात्र तिचा राग आलेला असतो सगळ्यांसमोर, तिचा अपमान झाला आहे म्हणून, त्याचा अपमान झाला आहे म्हणून. मग तो कलाशी न बोलताच न टिफिन घेताच जाण्याचा प्रयत्न करतो. कला लगेच त्याला हाक मारते, आद्वेक चांदेकर तू टिफिन घेतल्याशिवाय जाणार का. तेव्हा तो म्हणतो, हो मला तुझ्या हातचा आता टिफिन पण नको आहे, मी काहीच खाणार नाही. आणि मग ती त्याला समजून सांगत असते आणि त्याला सांगता सांगता ती म्हणते, तुझा टिफिन घेऊन जा. आणि त्याला लगेच तुझा रुमाल घेतलास का. तेव्हा तो म्हणतो, नाही तू दिलाच नाही तर मी घेईल कुठून. मग ती त्याला म्हणते, थांब मी तुला रुमाल देते. मग हातात रुमाल न देता ती खाली ठेवते. मग तो म्हणतो, हा काय ॲटिट्यूड, हातात द्यायचं ना. ती म्हणते, अरे रुमाल हातात दिला की मग भांडणं होतात म्हणून मी हातात देत नाही. तेव्हा तो म्हणतो, असेही आपले भांडणं होतच असतात, रुमाल हातात देणं घेणं हा काय पोर खेळ चालला आहे. पण ती त्याला रुमाल हातात देत नाही, ती टेबलवर ठेवते. मग रागाने आद्वेकही तो टेबलवरचा रुमाल घेतो, तिच्याकडे ॲटिट्यूड दाखवू लागतो आणि तिच्यावर कसा राग भरला आहे तेही तिला सांगू लागतो. आणि तिथून टिफिन न घेता रुमाल घेतो टेबलवरनं आणि तिला काहीतरी 2-4 शब्द बोलतो आणि लगेच तिथून निघून जातो. आता ही चांदेकरची झालेली तळमळ पाहून कलालाही खूप गंमत वाटत असते. काय वेडा आहे हा, घोरतोय म्हणून डॉक्टरला बोलवले. तिला खूप हसायला येत असतं. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल, रात्री त्या टेन्शनमध्ये असतो आद्वेक की मी पुन्हा घोरतोय की काय. मग तो सारखा कलाला विचारत असतो, मला झोप लागली तेव्हा मी घोरलो होतो का. कला म्हणते, मलाही माहीत नाही, मलाही झोप लागली. तेव्हा तो म्हणतो, माझ्याकडे लक्ष ठेव ना, मी झोपल्यावरती पुन्हा घोरतो की नाही. ती म्हणते, यार मला खूप झोप येते, तू काय त्रास देतोय. तो सारखा तिला काठीने टच करतो आणि उठवत असतो, कला मी घोरतोय का, माझ्याकडे लक्ष ठेव ना मी झोपल्यानंतर. मग तीच काठी ती घेते, त्याच्यावर उगवते आणि म्हणते, तू जर आता झोपला नाहीस ना, मलाही झोपू दिलं नाहीस ना, बघ काय करेल तुझं. त्याला दमदाटी करते, त्याला झोपायला सांगते. दोघांमध्ये रात्रीचा तिथेही वाद सुरू होतो. सकाळी उठल्यानंतर त्याला ते जाणून घ्यायचं असतं, उत्सुकता असते. तो तिला सारखा विचारत असतो, अगं मी रात्री घोरलो होतो का म्हणून. पण ती त्याला काहीच सांगत नाही. ती म्हणते, मला इतकी गाढ झोप लागलेली होती, मला ना तू अजिबात त्रास देऊ नको. आणि रात्रीचं त्याला विचारण्याची इतकी खुदबुद असते. पुढे जे काय होईल पाहणं ते गमतीशीर ठरणार. त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.